आपल्या महाराष्ट्रात असे एक रेल्वे स्थानक आहे जिथे जाण्यासाठी तिकीट तर मिळते पण रेल्वेच थांबत नाही. हे अनोखे स्थानक म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे असे कळंब रोड रेल्वे स्थानक. ज्या स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श झालेले आहे. पूर्वी येथे अनेक गाड्या थांबत असत, त्यामुळे स्थानिक प्रवाशांना मोठी सोय होती. परंतु आता काही वर्षांपासून रेल्वे या स्थानकावर थांबत नाही. यामुळे गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रवासासाठी त्यांना जवळच्या इतर स्थानकांवर जावे लागते, ज्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम या तिन्हींचा अपव्यय होत आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की कळंब रोड स्थानक हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. येथे पुन्हा रेल्वे थांबवण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना, नोकरदारांना आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. गावकऱ्यांनी अनेक वेळा रेल्वे प्रशासनाकडे गाड्या थांबविण्याची मागणी केली असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा अशी सर्वांची अपेक्षा आहे. मी आता धाराशिव मधील कसबे तडवळे ह्या गावामध्ये आहे आणि ह्या गावामध्ये जवळपास असलेलं रेल्वे स्थानक म्हणजे कळंब रोड रेल्वे स्थानक आहे. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन गेलेले आहेत. म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये ते जेव्हा आलेले तेव्हा ते ह्या स्थानकावरती उतरले होते. ह्या स्थानकाला सी ग्रेड मान्यता आहे आणि पहिले हे स्थानक चालू होतं, पण ब्रॉडगेज नंतर ह्या स्थानकाचा जो रेल्वे थांबा आहे तो पूर्णपणे बंद केलेला आहे. तर ह्याबद्दल आपण अजून माहिती जाणून घेऊया. पहिले ह्या स्टेशनवरती ट्रेन थांबायच्या हो. आणि आता का बंद केल्यात, म्हणजे कधी बंद केल्यात आणि का बंद केलेले आहेत? हे रेल्वे स्टेशन म्हणजे हे कसबे तडोळे गावातील कळंब रोड रेल्वे स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. आणि सी ग्रेडचं रेल्वे स्टेशन हे नॅरोगेजच्या टायमाला होतं आणि त्याच टायमाला सर्व गाड्यांना या ठिकाणी थांबा होता. त्याच पद्धतीने या ठिकाणी PWDचं ऑफिस, त्यांचं घर, निवास इथंच होतं. स्टेशन मास्तर होते, गँगमन होते, चाळमन होते. याच रेल्वे स्टेशनवरतून पांगरी असेल, लातूर असेल, या सर्व गावांना पाणी पुरवठा या ठिकाणी केला जात होता. आणि सी ग्रेड रेल्वे स्टेशन होतं त्या टायमाला या ठिकाणी शँटिंगची पूर्ण या ठिकाणी सोय होती. म्हणजे हे सी ग्रेड रेल्वे स्टेशन असताना नॅरोगेजच्या टायमाला या ठिकाणी थांबा होता आणि इंग्रज राजवटीतलं हे शेवटचं गाव होतं आणि ही ट्रेन जी आहे ही इंग्रजांनीच तिथपर्यंत पोहोचवलेली आहे. पुढे निजाम होता, त्याच्यामुळे पुढे रेल्वे नव्हती. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस नॅरोगेजचं ब्रॉडगेज लाईनमध्ये रूपांतर झालं त्या टायमाला त्या काळातले रेलमंत्री लालू प्रसाद यादव यांनी जे आहे त्यावेळेस घोषणा केलेली होती की ज्या ज्या ठिकाणी रेल्वे थांबा पहिला नॅरोगेजचा होता त्या ठिकाणी थांबा जो आहे ब्रॉडगेज लाईनला सुद्धा दिला पाहिजे. आणि ज्यावेळेस ब्रॉडगेजचं काम झालं त्यावेळेस जाणीवपूर्वक ह्या रेल्वे स्टेशनचा थांबा उडवला गेला. या कळंब रोड रेल्वे स्टेशनवरती 22 फेब्रुवारी 1941 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पाऊल या ठिकाणी लागलेलं होतं. अशा रेल्वे स्थानकाचा थांबा राजकीय दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक जो थांबा आहे तो उडवलेला आहे. आम्ही जवळजवळ 10 ते 15 वर्षे होत आली की आम्ही सर्व गावकरी जे आहेत ह्या थांब्यासाठी प्रयत्नशील आहोत की पुन्हा एकदा ह्या रेल्वे स्टेशनचं वैभव प्राप्त हो. सी ग्रेड रेल्वे स्टेशनचा जो दर्जा होता तो दर्जा आणखीनही तसाच राहावा आणि सर्व लोकल गाड्या असतील, एक्सप्रेस गाड्या असतील, याला थांबा देण्यात यावा. याच्यासाठी या ठिकाणी उपोषण झालेले आहेत, निवेदनं दिलेली आहेत, रेल रोको झालेला आहे. आत्तासुद्धा 1 तारखेला आत्ताच्या 1 ऑगस्टला रेल रोको होता, परंतु प्रशासनाने पुन्हा एकदा आम्हाला एका रेल्वेचा थांबा देण्याची मंजुरी दिलेली आहे, परंतु आणखी थांबलेली नाही आहे. त्याच्यासाठीचा जो कालावधी आहे तो टाईम टेबलमध्ये ॲड झाल्यानंतर थांबा देतो म्हणलेत, परंतु जोपर्यंत थांबा मिळत नाही तोपर्यंत शासनावरती आमचा विश्वास राहिलेला नाही. आपल्या माध्यमातून आमची गावकऱ्यांची हीच विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पाऊल या रेल्वे स्टेशनला लागलेलं आहे. त्या रेल्वे स्टेशनला थांबा जो आहे पूर्ण एक्सप्रेस गाड्या, लोकल गाड्यांचा थांबा या रेल्वे स्टेशनला मिळावा, हे आपल्या माध्यमातून आम्ही शासनाकडे विनंती करतो. हे जे कळंब रोड रेल्वे स्टेशन आहे या स्टेशनचा 60 ते 65 एकरचा जागेचा परिसर आहे. एवढे या ठिकाणी जागा आहे आणि हे सगळं होत असताना आणि झालं असताना देखील या कळंब रोड रेल्वे स्टेशनवरती एकही एक्सप्रेस गाडी सोडा, पॅसेंजर गाड्या पण थांबत होत्या त्याही बंद केलेल्या आहेत. पण कोरोनाच्या अगोदर ज्या गाड्या चालू होत्या त्या तरी गाड्या चालू व्हाव्यात, त्याही गाड्या बंद केलेल्या आहेत. पण आता सध्या आपल्या वैष्णव साहेबांनी, रेल्वे मंत्र्यांनी
जे स्टेशन लॉक केलं ते ओपन करा म्हणून सांगितलं होतं, त्याच्यामध्ये पण दुर्लक्ष केलं या रेल्वे प्रशासनानं. पण रेल्वे प्रशासनाचं आणि आमच्या गावचं काय दुश्मनी आहे हे समजत नाही आहे. वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी कळंब रोड स्टेशनवरती, या रेल्वे स्टेशनवरती 30 ते 35 गावं डिपेंड आजही आहेत. आणि त्या गावच्या लोकांची एवढी गैरसोय होते आहे, खूप गैरसोय होते आहे. ती गैरसोय दूर होण्यासाठी आम्ही रेल्वे स्टेशनसाठी 2005 ते आजपर्यंत आम्ही आमचा संघर्ष सोडलेला नाही आहे. आज जवळजवळ 14-15 वर्ष होत आली या घटनेला, या गोष्टीला. तरी रेल्वे प्रशासन आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहे, आता हा एक मोठा प्रश्नच आहे. आणि त्याच्यामध्येच दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की हे स्टेशन ऐतिहासिक स्टेशन आहे, की असं स्टेशन झालेलं नाही आहे. पण ज्यावेळेस याचा गेज कन्व्हर्जन प्रोजेक्टचा GR निघाला होता, त्या GR अनुसार याचं काम झालेलं नाही. मी या कॉन्ट्रॅक्टरची बिलं कशी पास केली, अनेक प्रश्न निर्माण होतात मॅडम याच्यामध्ये. हे रेल्वेच्या बाबतीत उदासीनता हे शासनाचे मुद्दाम चालू आहे. आपण बघतोय की आता ही इमारत पूर्ण बांधकाम आहे. या बांधकामासोबत रेल्वेची 57 एकर या ठिकाणी शेती म्हणजे जमीन आहे ती आहे. आणि याच ह्याच्यावरती जमिनीवरती त्यांनी हा जो इलेक्ट्रॉनिकचा प्रकल्प आहे तो उभा केलेला आहे. पॉवर हाऊस जे आहे ते पॉवर हाऊस सुद्धा इथं उभा केलेला आहे. या ठिकाणी मी असं म्हणजे इमारत उभी राहते, चाळी तयार होतात आणि अचानक याचा थांबा उडून जातो. जमीन शिल्लक आहे, इथूनच पॉवर हाऊस उभा केले आणि इथूनच लाईट सप्लाय होते. ते कोरडवाडीपर्यंत आणि इकडे लातूरपर्यंत इथूनच पॉवर सप्लाय होते. मग एवढा असताना, ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असताना, त्याच पद्धतीने या कळंब रोड रेल्वे स्टेशनला थांबावं मिळावं म्हणून खासदार साहेबांचं पत्र आहे, धाराशिवच्या खासदार साहेबांचं पत्र आहे, लातूरच्या खासदार साहेबांचं पत्र आहे, आमदार जे आहेत इथले लोकप्रतिनिधी त्या सर्वांचं पत्र आहे, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचं सुद्धा पत्र आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला सांगतो रेल्वे मंत्री त्यांचं पण पत्र होतं, गडकरी साहेबांचं पत्र आहे, त्याचप्रमाणे दानवे साहेबांचं पत्र आहे. मग एवढ्या सर्वांची पत्र असताना सुद्धा रेल्वे बोर्डाला आणखी कुणाचा वशिला पाहिजे, कुणाचं पत्र हवं आहे की कळंब रोड रेल्वे स्टेशनला थांबा देण्यासाठी? आता जनतेची मागणी आहे, सगळ्या प्रशासनाची मागणी आहे, लोकप्रतिनिधीची मागणी आहे, त्यांचे शिफारस पत्र आहेत, आंदोलन चालू आहे. तरीसुद्धा जाणीवपूर्वक रेल्वे बोर्ड याच्यामध्ये आणि काही राजकारणी लोक याच्यामध्ये असल्यामुळे तुम्हाला सांगतो या कळंब रोड रेल्वे स्टेशनचं सगळं वैभव त्यांनी संपवलेलं आहे. आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण असलेलं रेल्वे स्टेशन आमची मागणी आहे, शासनाला, प्रशासनाला मागणी आहे, रेल्वे बोर्डाला मागणी आहे की पूर्ण गावकरी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आम्ही मागणी करतोय की या रेल्वे स्टेशनचं गतवैभव आम्हाला द्यावं, रेल्वे थांबा द्यावा, या ठिकाणी सगळ्या पॅसेंजर आणि एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा आणि पुन्हा एकदा ह्या कळंब रोड रेल्वे स्टेशनचा सी ग्रेडचं जे रेल्वे स्टेशन होतं त्याचं गतवैभव पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मिळावं हीच विनंती. मी आपल्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला नम्र विनंती करू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला त्यावेळेस म्हणजे 1906 साली आणि 1905 साली आपल्या गावात रेल्वेसाठी ज्या जमिनी दिलेल्या आहेत त्या विनामोबदला दिलेल्या आहेत, हे सत्य आहे. मग त्या जमिनी जर रेल्वे प्रशासनाला आत्ता जमीन नको असेल तर रेल्वे स्टेशनला जेवढी जमीन हवी तेवढी त्यांनी घ्यावी आणि उर्वरित जमीन त्यांनी आमच्या शेतकऱ्याला, आमच्या गावच्या शेतकऱ्याला परत करावी. यासाठी आम्ही त्यांना विनंती करतो. किंवा त्याच्यावर काहीतरी करून खातील, त्याच्या जमिनी परत, देशाचं उत्पन्नही वाढेल या दृष्टिकोनातून. उगी जमीन तिथं सगळी पडून राहिली, सगळे गायरान सगळे, आणि जिकडे बघा तिकडे घाण झालेली आहे, ती जर घाण निघून जाईल त्यांचं उत्पन्नही वाढेल. तरी आमची शासनात ही पण विनंती आहे आपल्याला, आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो की शेतकऱ्याच्या जमीन त्याला परत द्या. ज्याला तुम्हाला नको असेल तर आम्हाला परत द्या जमिनी, आम्ही तरी कसून खाऊ द्या. ह्या स्टेशनला तिकीट काउंटर नाहीये, काहीच नाही, आता सगळं तयार आहे पण काउंटर नाही, काउंटर नाही, स्टेशन मास्टर नाही, टेलिकम्युनिकेशन नाही, काहीच नाहीये. सगळे बुडवले, काही नाही. मग होतं हे सगळं. फक्त नावाला ठेवलंय. नावाला ठेवलेलं आणि थांबा आहे म्हणून सगळं केलेलं, उभा आणि केलेलं. वैशिष्ट्य असं आहे मॅडम, मी आता मुंबईवरून जरी तिकीट काढायचं म्हटलं कळंब रोड तर तुम्हाला तिकीट मिळतं. तिकीट मिळतं. तुम्हाला लातूरहून तिकीट काढायचं म्हटलं, पुण्याहून तिकीट काढायचं तिकीट म्हटलं, मिळतं. जाऊन तुम्ही कुठल्याही रेल्वे स्टेशनहून तुम्ही कळंब रोड रेल्वे स्टेशनचं तिकीट तुम्हाला अवेलेबल होतं, मिळतं, पण गाडी थांबत नाही. असं कसं? असं आहे. मग हाच मोठा जी म्हणजे गाडी या ठिकाणी गोलमाल जो थांबते, त्या आहे तो गाडीत खूप तुम्ही मोठा. प्रवास करा. आणि गाडी पुढे थांबते, इथलं तुम्हाला तिकीट दिलं जातं पण गाडी इथं थांबत नाही. मग हा जो मुद्दा आहे
की हे स्टेशन उडवलं कोणी आणि थांबा मिळवण्यासाठी तुम्हाला वशिला कोणाचा पाहिजे. तुम्ही तरी आमच्या अन्यायाला वाचा फोडावी, कुणीतरी वाचा फोडावी. आमदार खासदारांच्या पत्राला एक कराची टोपली दाखवतात, लोकप्रतिनिधीला मान देत नाहीत, लोकप्रतिनिधी ऐकत नाहीत, स्वतःही कामं करत नाही. मग आम्ही जायचं कुणाकडे? आणि आता आम्ही हाताशोधून निवांत बसलेलो आहोत बघा. आम्ही तर याचा व्यायामासाठी उपयोग करतो या रेल्वे प्लॅटफॉर्मचा. आम्ही काय आता मेल्यात जमा आहे, पण आमची पिढी आम्हाला माफ करणार नाही मॅडम. एक वेळचं या स्टेशनचं वैशिष्ट्य एवढं जबरदस्त होतं की या पंचक्रोशीमध्ये 5 कोच म्हणजे जवळजवळ 15 किलोमीटरच्या परिसरामध्ये जेवढी गावं आहेत तेवढ्या गावाचा एक कळंब रोडचा आजही संपर्क आहे. जवळजवळ 50 गावाचं पत्र सुद्धा ह्या रेल्वे स्टेशनला आहे की ह्या रेल्वे स्टेशनला थांबा मिळावा. कारण कसबे टडवळे ही मोठी बाजारपेठ होती आणि जवळच कळंब रोड होतं, ती पण मोठी बाजारपेठ होती. त्याच्यामुळे कसबे टडवळे गावामधल्या ह्या रेल्वे स्टेशनला कळंब रोड नाव आहे. एवढं ऐतिहासिक पार्श्वभूमी असताना, एवढं ह्या रेल्वे स्टेशनचा सी ग्रेड असताना सुद्धा हे इथे रेल्वे थांबा मिळत नाही. आणि नको त्या ठिकाणी मात्र आपण बघतोय कोरडवाडीच्या पुढे वाड्या असतील, छोट्या छोट्या गावाला सुद्धा 5-5 मिनिटाचा 10-10 मिनिटाचा थांबा आहे. आमची गावकऱ्याची मागणी आहे किंवा रेल्वे स्टेशनसाठी जे काय आम्ही लोक गावकरी आहेत जे आम्ही धडपड करतो, या सर्वांची मागणी आहे की किमान आम्हाला 2 मिनिटाचा फक्त थांबा या ठिकाणी देण्यात यावा. 2च मिनिटाचा थांबा द्यावा आणि या गावाचं जे पहिलं वैभव आहे, रेल्वे स्टेशनचं वैभव आहे, ते पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या माध्यमातून मिळावं ही या ठिकाणी विनंती. माझं नाव शंकर नारायण कांबळे, वय वर्ष 76 आहे. 76-77 इयर्स माझं लागू आहे. मी मरालाही घाबरत नाही, कशालाच घाबरत नाही. तिसरी गोष्ट, मला एवढं समजत नाही की रेल्वे प्रशासनानं जे रेल्वे स्टेशन आता निर्माण केलेले आहेत ती गावापासून 4 ते 5 किलोमीटरवरती आहेत, 6 किलोमीटरवरती आहेत, 8 किलोमीटरवरती आहेत, 9 किलोमीटरवरती. आणि त्यांनी ते कुठल्या बेसवरती निर्माण केली? त्यात त्यांचा उद्देश काय असावा? त्यामध्ये रेल्वेचं काय भलं होणार असावं? हा तर काय निष्कर्ष आम्हाला दिसत नाही कुठे. पण तरी पण त्यांनी ते निर्माण केलेलं आहे. मग आमचं गावापासून जवळजवळ 0 पॉईंटला असताना जवळजवळ 15 ते 18 हजाराची वस्ती असताना त्या गावाला त्यांनी डावलायचं कारणच का? मग आमच्यावरती एवढा अन्याय का? कारण का आम्ही म्हणजे मनापासून बोलतो मॅडम, मी अंतकरणापासून बोलतोय. जो आम्हाला त्रास या रेल्वे प्रशासनानं दिलेला आहे ना, विनाकारण दिलेला त्रास आहे हा. जो आमचा हक्क त्यांनी छिनून घेतलेला आहे, आमचा त्यांनी हक्क हिरावून घेतलेला आहे, आम्हाला आमच्या हक्कापासून त्यांनी वंचित ठेवलेलं आहे. आणि आमच्यावरती जाणीवपूर्वक अन्याय अत्याचार करतात. मी अत्याचार हा शब्द वापरतो मॅडम. मी हा शब्द वापरायला नाही पाहिजे पण वापरतो म्हटलं मी. कारण का तसं झालेलं तसं घडलेलंच आहे. आम्ही हात जोडले, विनंत्या केल्या, धमक्या दिल्या, आंदोलन करायच्या धमक्या दिल्या, खूप प्रयत्न केले, आत्मदहनाचा सुद्धा प्रयत्न केले, तरी पण प्रशासनाला जाग येत नाही. मग आम्ही शेवटी करायचं काय? आमची मागची पिढी, आमची येणारी पिढी आम्हाला माफ करणार नाही. आमच्या बापदाद्यांनी काय करून ठेवले होतं ते त्यांनी घालून ठेवले, तेच सांभाळता आलं तर आम्ही काय करणार? त्यांना काय जबाब देणार? 100 किलोमीटरचा आपण विचार केला का लातूर ते कोरडवाडीपर्यंत, तर प्रत्येक रेल्वे स्टेशन हे 5-6 किलोमीटर गावापासून दूर आहे. म्हणजे संध्याकाळी जाण्या येण्यासाठी तिथे सोय नाही, सुविधा नाही. कुठे ॲटोचा वापर करावा लागतो, कुठे काय करावं लागतं, गाड्या करून जावं लागतं. परंतु हे कळंब रोड रेल्वे स्टेशन असं आहे एकमेव 100 किलोमीटरमध्ये की ते गावापासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती गावाच्या वस्तीला चिटकून असलेले एकमेव रेल्वे स्टेशन. एवढी सुविधा या ठिकाणी असताना सुद्धा रेल्वे थांबा भेटत नाही. म्हणजे शोकांतिकाच आहे. म्हणजे हे जाणीवपूर्वक चालवलेला हा डाव आहे. आम्हाला तर असं वाटतं की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक घोषित आहे. याच रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पाऊल लागलेलं आहे. म्हणूनच काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या पदस्पर्शाने पावनभूमी असताना शासन जाणीवपूर्वक बाबासाहेबांचं पाऊल लागलेलं रेल्वे थांबा, रेल्वे स्टेशन संपवत आहे. त्याच पद्धतीने जे राष्ट्रीय स्मारक घोषित आहे त्या स्मारकाला सुद्धा आज 10 वर्ष झालं निधी येऊन पडलेला आहे, ते काम करत नाही. म्हणजे नक्कीच प्रशासन आणि शासन हे जाणीवपूर्वक हे षडयंत्र रचत आहे आणि बाबासाहेब आलेल्या ठिकाणचा इतिहास संपवण्याचं कार्य करत आहे. हेच या ठिकाणी दिसून येतं. मॅडम, हे माझ्याकडे तिकीट आहे कर्जत ते कोडवाडी. 27 तारखेचं 29 तारखेचं वाटतं. 29 तारखेला मी स्वतः आलेलो आहे कर्जतून कोडवाडीपर्यंत. आणि कोडवाडीवरून जर उस्मानाबादला यायचं म्हटलं तर उस्मानाबाद एस टी स्टँड 9 किलोमीटर ते 11 किलोमीटर आहे. परत तिथं लोकल पकडून येडशीला उतरायचं म्हटलं तर येडशी स्टेशनपासून येडशी स्टँड 5 किलोमीटर आहे. ती पुढे ढोकीला उतरायचं म्हटलं तर ढोकीपासून एस टी स्टँड 8 किलोमीटरवरती आहे. ढोकीला थांबतात का? पॅसेंजर थांबते ना, ढोकीला पॅसेंजर थांबतात. ढोकीला जर उतरायचं म्हटलं ढोकीहून एस टी स्टँड 7 ते 8 किलोमीटर आहे.
आणि रिक्षावाले आणि ऑटोवाले नडून काय मागतात, 50 रुपये दे, 70 रुपये दे, 80 रुपये दे. माझं कोडवाडी ते कर्जत ते कोडवाडी 120 रुपये आणि डोकीचे एस टी स्टँड 80 रुपये, 50 रुपये, 100 रुपये मागतात. नडून कसेही मागतात ते. कुठून द्यायचे पैसे? ही आमची लूट आहे जनतेची. आणि इथं मला स्टेशन असताना इथं उतरल्याबरोबर 2 मिनिटात मी माझ्या घरी जाऊ शकतो. हे बघ, रिअल हे आहे. मिरज वरून कलम रोडचं तिकीट आहे. जे तिकीट आहे हे अशा पद्धतीने अवेलेबल आहे, परंतु थांबा नाही, ट्रेन थांबत नाही. हा. थांबत नाही. तिकीट अशाच मिळते पण तिकीट ट्रेन मिळते. थांबत नाही ट्रेन स्टेशनला. थांबत नाही. म्हणजे असे प्रूफ आहेत की रेल्वे थांबा हा त्यांच्या सगळ्या डिजिटल रेकॉर्डवर आहे. सोलापूर डिव्हिजन असेल, मुंबईहून तुम्हाला यायचं असेल तुम्हाला तिकीट भेटेल, मिरजहून भेटेल, कुर्डवाडीहून, पंढरपूरहून भेटेल, लातूरहून, हैदराबाद, कुठूनही भेटेल, परंतु तिकीट भेटतं, परंतु गाडी थांबत नाही. 1 तारखेला आमचं आंदोलन होतं. त्यांनी आम्हाला रायटिंगमध्ये आश्वासन दिले, आम्हाला 15 दिवसाची मुदत द्या, आम्ही तुम्हाला एक गाडी देतो. हम्म. म्हणून आम्ही शांत बसलो, हात जोडून बसलो. 15 तारखेची आम्ही वाट बघतोय. समजा त्याने आम्हाला नाही साथ दिला तर आम्ही काहीच करू शकत नाही आहे. दिला तरी घेऊ, नाही दिला तरी आम्ही सोडून देऊ. कारण का आता आंदोलन करायची सगळी ताकद संपलेली आहे, सहनशक्ती संपलेली आहे. फक्त आता अन्याय अत्याचार सहन करायचं फक्त, बाकी काही नाही राहिलेलं आहे. आणि यातूनही पुढं तर आपल्याला विनंती करतो की 15 तारखेपर्यंत आपणही जरा सबुरीने घ्यावं आणि हा जो आपण जो आता व्हिडिओ केलेला ना तो 15 तारखेनंतर जाहीर करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. कारण काय आपण रेल्वे प्रशासनाने आपल्या रायटिंगमध्ये लिहून दिली तुम्ही 15 तारखेपर्यंत थांबा. आम्ही थांबू 15 तारखेपर्यंत. 15 तारखेला आपण थांबू. आणि 15 तारखे जर नाही दिलं ना तर मॅडम आम्ही तुम्हाला परत पाचारण करू, बोलू आणि सत्य परिस्थिती आम्ही याच्या तुम्हाला सांगू. अगोदर जवळजवळ खूप आंदोलनं झाली. प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांचे असे शब्द आहेत. आता स्वतः आणि- मी त्या आंदोलनामध्ये किती वेळेस तरी सहभागी आहे आणि आमरण उपोषणाचं आंदोलन हे माझंच या ठिकाणी होतं. कारण सांगायचं त्यांचं काय आहे की तुमच्या तिथे इकॉनॉमी होत नाही, Commercially नाही ते. कमर्शियली वर्किंगसाठी ते ऑपरेटिंग पण तुम्ही ब्रॉडगेज लाईन मध्ये आम्हाला तुम्ही थांबाच दिला नाही, एक्सप्रेस गाड्यांना थांबाच दिला नाही, तर तुम्ही आमचं कमर्शियल कसं चेक करणार? मग ते कमर्शियल चेक करण्यासाठी आम्ही त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही आमच्यासाठी फक्त 3 महिन्याचा थांबा द्या, ट्रायल बेसवरती द्या. 3 महिने नाही, 1 महिना द्या. जेवढं तुम्हाला उत्पन्न पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त जर उत्पन्न नाही मिळालं तर तुम्ही मनानं तो थांबा उडवून टाका. आम्ही तुमच्याकडे पुन्हा मागणी स्वीकारायला येणार नाहीत. तुम्ही आम्हाला थांबा पण देत नाही, एक्सप्रेस गाड्या थांबवत नाहीत, कुठलीच गाडी थांबवत नाही. आणि रिझन मात्र काय देताय की तुमच्या उत्पन्न तिथे नाही. उत्पन्न होत नाही. उत्पन्न नाही गाड्याच थांबल्या नाही तर उत्पन्न कसं होणार? की अर्निंगचा मुद्दा उत्पन्न करतात ना DRMमध्ये. रेल्वे प्रशासन त्या ठिकाणी अर्निंग नाही आहे. पण या ठिकाणी मी तुम्हाला रायटिंगमध्ये लिहून देतो आणि माझ्याकडे रेकॉर्ड आहे यांचं, अर्निंगचं रेकॉर्ड आहे. यांच्याकडे आमच्या रेल्वे स्टेशनचं उत्पन्न महिन्याला 1 लाखापर्यंतचं उत्पन्न आहे. 80 ते 90 हजाराचं उत्पन्न या या स्टेशनचं मासिक उत्पन्न 80 ते 90 हजारापर्यंत मासिक उत्पन्न. याचा रेकॉर्ड माझ्याकडे आहे. माझ्याकडे म्हणजे म्हणण्यापेक्षा मी माहिती अधिकारात मागवलेलं उत्पन्न आहे ते त्यांनी दिलेलं आहे मला HCSMनी. त्यांनी जर म्हणत असेल आर्थिक उत्पन्न नाही तर मग त्यावेळेस गाड्या चालू होत्या ना, ह्या कोरोनाच्या अगोदरच्या गाड्या पॅसेंजर गाड्या निजामाबाद, पंढरपूर आणि परळी, मिरज या 2च गाड्यांचं उत्पन्न आहे. त्यापैकी 2 गाड्या नॅरो रात्रीला, 2 गेजला गाड्या दिवसा मला आहेत. सांगा सिगरेट का दिलं? मग जर उत्पन्न नाही तर सिगरेट कसं काय दिलं ह्या रेल्वे स्टेशनला, कलम रोडला? मग पहिले अधिकारी सगळे वेडे होते का? म्हणजे सांगायचा उद्देश काय की हा खोटं काहीतरी असं बनाव करायला लागलेत की सिगरेट रेल्वे स्टेशनचा दर्जा त्या रेल्वे स्टेशनला मिळत असतो की जिथे आर्थिकदृष्ट्या ते सुबर असतं, चांगल्या पद्धतीने तिथे आर्थिकदृष्ट्या तुमचा प्रवास होत असतो. मग मला सांगा तुम्ही ह्या पद्धतीचं तुम्ही आम्हाला थांबा द्या, एक्सप्रेस थांबा द्या, त्याच्यानंतर तुम्ही बोलू शकता. तुम्ही उगं खोटे तरी काहीतरी आम्हाला आमची दिशाभूल करताय, स्वतःची पण दिशाभूल करताय. पण इथून पुढे आम्ही शांत बसणार नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने आतापर्यंत उपोषण केले, निवेदनं दिली, आंदोलनं केली. इथून पुढचे आंदोलन थोडे तीव्र असतील, उग्र असतील. याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल, रेल्वे बोर्डाची असेल. त्यांनी त्याचा विचार करावा. कधी असं वाटतं की एवढे आमदार खासदारांचे लोकप्रतिनिधीचे आम्ही निवेदनं देऊन जर ते प्रशासन ऐकत नाही ते आमच्या सर्वसामान्य माणसाचं काय ऐकणार आहे ते? असाही प्रश्न निर्माण होतो ना कधी कधी.